श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। अर्थात आजची माहिती असणार आहे ती खास गुरुवार निमित्त असणार, कारण उद्याचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे। आता गुरुवार म्हटलं तर असंही आपल्यासाठी खूप खास मानला जातो, पण उद्याचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे थोडीशी उत्सुकता आपली अजून वाढलेली आहे, कारण या महिन्याची या गुरुवारची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो। तर या दिवशी आपल्याला सेवा, व्रत, वैकल्य सगळं काही करायचं आहे, पण दिवसभराचं रुटीन जर आपण माता लक्ष्मीला ज्या प्रिय गोष्टी आहे तशा पद्धतीने किंवा माता लक्ष्मीची आवड-निवड लक्षात घेऊन केल्या तर निश्चितच आपल्याला माता लक्ष्मीचा, विष्णू भगवानांचा आशीर्वाद पूर्णपणे मिळण्यास मदत होणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे ते सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा। तर बघा, उद्या गुरुवार आहे। आता गुरुवारच्या दिवशी केस धुवावे की नाही धुवावे, किंवा घरातली फरची साफसफाई करावी की नाही, हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे। त्यामुळे काय नियम आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकून घेऊ शकता। तो व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा, त्याचं देखील योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। तर उद्या आपल्याला सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे, आता दर गुरुवारी आपण ते करत असतो, अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला सकाळची सुरुवात करायची आहे। हळद टाकल्याने आपलं गुरुबळ तर मजबूत होणारच आहे, पण ज्या काही आपल्याला नकारात्मक गोष्टींचा त्रास होत असतो त्या देखील दूर होण्यासाठी हा छोटासा उपाय आपल्याला मदत करत असतो। त्यानंतर आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। आता यासाठी तुम्ही गोमूत्रही घेऊ शकतात, गंगाजल घेऊ शकतात, गुलाबजल घेऊ शकतात। त्यामध्ये किंचित हळद टाकायची आणि एका फुलाच्या साहाय्याने ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं। खूप जास्त शिंपडायचं नाही, अगदी थोडं थोडं सगळीकडे शिंपडायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्या अंगणामध्ये किंवा उंबरठ्याच्या आजूबाजूला देखील थोडंसं शिंपडायचं। आपला जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा। आता गुरुवारमुळे आपल्याला फार स्वच्छता करायची नाही, आदल्या दिवशी ती करून घ्यायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे। फक्त वरवर आपण एखाद्या ओल्या कपड्याने उंबरठा पुसून घ्यायचा, आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आणि त्यावर शुभ लाभ असं लिहायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन करून झाल्यानंतर स्वस्तिक काढायचं आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची। आता तुमच्याकडे जर प्लास्टिकची चिटकवलेली असतील तर खरं तर प्लास्टिकची पावलं चिटकवू नये असं म्हटलं जातं, कारण चुकून त्यावर आपला पाय पडतो। पण आता लावलेली असतील तर राहू द्या, काढण्याचा प्रयत्न करू नका। तरीही तुमच्याकडे ती पावलं असतील तरीही तुम्ही रांगोळीने पुन्हा एकदा लक्ष्मीची पावलं काढायची आणि मुख्य दरवाजावर देखील प्लास्टिकची चिटकवलेली असतील तरीही तुम्ही हळदी कुंकवाने पुन्हा एकदा काढायचीच आहे। आता ही तुम्ही हळदी कुंकवाने काढू शकतात किंवा फक्त हळद आणि तूप एकत्र करून त्याने काढलं तरीही चालेल। अशा प्रकारे आपल्याला एक स्वस्तिक आणि शुभ लाभ अशा प्रकारे जी शुभचिन्ह आहे ती आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचे आहे। त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावायचा आहे, परंतु तो कशा पद्धतीने लावायचा हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे हवं तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि तशा पद्धतीने दिवा लावण्याचा प्रयत्न करा। आता हे झालं आपलं उंबरठ्यावरचं किंवा मुख्य दरवाजावरची जी कामं आहेत ती। त्यानंतर आपल्याला आपली जी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे, जसं की कच्चं दूध आणि हळद। आता कच्चं दूध अर्पण केल्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते, त्यामुळे दर गुरुवारी आपण न चुकता हा नियम करायचाच आहे। मार्गशीर्ष महिना असल्यामुळे तर करायचंच, पण इतर गुरुवारी देखील आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं। जे न तापवलेलं दूध असतं ते आपल्याला अर्पण करायचं आहे। हळद देखील अर्पण करायची आहे। हळद ही शुद्ध असायला हवी, अशा प्रकारची हळद जर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून अर्पण केली तर माता लक्ष्मीचा, विष्णू भगवानांचा आणि तुळशी मातेचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। आपल्याला उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे। सूर्याला दररोज अर्घ्य दिलं पाहिजे, पण अगदीच तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी द्या। आता अर्घ्य देताना त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे, एखादा फूल अक्षता टाकायच्या आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे देव आहे त्यामध्ये आपल्याकडे स्वामींची मूर्ती असते, बाळकृष्णाची मूर्ती असते, माता लक्ष्मीची असते, यावर आपल्याला अभिषेक आवर्जून घालायचा आहे। आता तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती नसेल, फोटो असेल तर फक्त फोटो पुसून घ्यायचा, पण मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा। बाळकृष्णाची मूर्ती असेल तर अभिषेक आवर्जून घालायचा। अभिषेक घालताना पुरुष सुक्तम म्हणायचं, पवमान सुक्तम म्हणायचं, अशा पद्धतीने अभिषेक घालायचा। माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि मूर्ती नसेल, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो पुसून घ्या आणि अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तिच्यावर अभिषेक घाला, पण अभिषेक मात्र आपल्याला घालायचाच आहे हे लक्षात घ्या। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक घालताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही श्री सूक्त म्हणून अभिषेक घातलात तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या। अशा पद्धतीने देवघरामध्ये अभिषेक वगैरे घालून झाल्यानंतर आपण जी काही पूजा करत असतो ती तुमची नित्य पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच लगेच आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे। आता बघा,
पूजा मांडणीचा शुभ मुहूर्त असा नसतो, कारण पूर्ण गुरुवार आपण ह्या पूजेसाठी किंवा सेवेसाठी देऊ शकतो. पण सगळ्यात जास्तीत जास्त जो महत्त्वाचा टाईम मानला गेला आहे तो म्हणजे काय, सकाळी अंघोळ झाल्या लगेचच आपण पूजा मांडणी करून घ्यायची. भलेही कथा वाचन तुम्ही नंतर करा, पण पूजा मांडणी मात्र सकाळी जितकं लवकर करता येणार आहे तितकं करून घ्या. त्यामुळे शक्यतो ही वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच नाही शक्य झालं तर मग तुम्ही नंतर मांडली तरीही चालेल, पण शक्यतो सकाळचा जो टाईम आहे तो पाळण्याचा प्रयत्न करा. वाचनही त्याच वेळेस झालं तर अतिउत्तम, पण त्यावेळेस वाचन करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दुपारी कधीही ते वाचन करू शकतात. पण उपवास मात्र तुम्हाला रात्रीच सोडायचा आहे हे लक्षात घ्या. कितीही पहाटे किंवा कितीही सकाळी तुम्ही पूजा मांडणी केली, कथा वाचन केलं, तरीही उपवास मात्र संध्याकाळची आरती झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच सोडायचा आहे. आता माता लक्ष्मीच्या किंवा विष्णू भगवानांच्या सेवा आपण गुरुवारच्या दिवशी काय करू शकतो, तर इतर गुरुवारी ज्या सेवा आहेत त्याच आपल्याला करायच्या आहे. पण गुरुवारच्या दिवशी खास करून श्रीयंत्राची देखील पूजा करायची आहे. श्रीयंत्रावर तुम्ही अभिषेक घालू शकतात. तुमच्याकडे जर कुंकुमार्चनची विधी याचं जर पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तर वाचायला मिळेल. पण नसेल तर श्रीयंत्राला दुधाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि त्यानंतर श्रीसूक्त म्हणून थोडं थोडं कुंकू त्यावर सोडायचं. याला म्हणतात कुंकुमार्चन. अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र हे देखील 16 वेळेस म्हणायचे आहे. मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळतील, म्हणून तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक घेऊनच टाका. तुमच्या घराजवळ कुठे केंद्र असेल तर तिथे सहज तुम्हाला उपलब्ध होईल. ते पुस्तक फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सगळे मंत्रस्तोत्र दिलेले आहे, त्यामुळे ते पुस्तक तुमच्याकडे असायलाच हवं. पण नसेल तर गुगलवर तुम्ही मंत्र सर्च करू शकतात. आता तुम्हाला गुरुवारच्या दिवशी खास कुठली सेवा करायची, तर कुंकुमार्चन झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम दिवसभरामध्ये रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही म्हणू शकतात. तुम्हाला ही प्रामुख्याने सेवा करायचीच आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्टक आहे, कनकधारा स्तोत्र आहे, कुंजिका स्तोत्र आहे, लक्ष्मी चालिसा, विष्णू चालिसा ह्या सगळ्या ज्या सेवा आहे, कुबेर चालिसा ह्या ज्या सगळ्या सेवा आहे त्या खास लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे. आर्थिक समस्या सुटण्यासाठी ह्या सेवा केल्या जातात. त्यामुळे यापैकी जी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे, जे स्तोत्र तुमच्याकडे असेल ते तुम्ही म्हणू शकतात. गुगलवर आजकाल सगळं उपलब्ध असतं, त्यामुळे तुम्हाला जी वाटणार आहे ती सेवा तुम्ही करू शकतात. मनोभावे सेवा जर केली तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे. घराजवळ कुठे केळीचं झाड असेल किंवा कुठे मंदिरात जर केळीचं झाड लावलेलं असेल तर त्या ठिकाणी जाताना एक तुपाचा दिवा घेऊन जा. मग तो कणकेचा बनवलेला असेल तरीही चालेल किंवा एखादी पंती घेतली तरीही चालेल, पण तूप त्यामध्ये असायला हवं आणि किंचित हळद आपल्याला त्या ठिकाणी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तिथे जाऊन तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. चिमूटभर हळद दिव्यात आपण टाकलेलीच आहे, पण हळदीचं पाणी देखील केळीच्या झाडाला टाकायचं आहे. आता शक्यतो झाडाला पाणी आपण संध्याकाळनंतर टाकत नाही, त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही जाऊन केळीच्या झाडाला जल अर्पण करू शकतात. पण तुम्ही जर संध्याकाळी जाणार असाल तर फक्त दिवा लावायचा आहे, कारण झाडांना रात्रीचे पाणी आपण देत नाही. पण दिवसभरामध्ये जर गेलात तर आवर्जून हळदीचं पाणी केळीच्या झाडाला अर्पण करा. त्यानंतर त्या ठिकाणी बसून जर विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य असेल तर तिथे बसून म्हणा, नाही तर घरी आल्यानंतर म्हटलं तरीही चालेल. पण त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तो तुम्हाला कमीत कमी 11 वेळेस किंवा जास्तीत जास्त 1 माळ जप तुम्हाला त्या ठिकाणी बसून करायचा आहे. केळीच्या झाडाची पूजा केल्याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होते. त्यासोबतच लक्ष्मी माता, विष्णू भगवान यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यासोबतच तुम्हाला जर दान करण्याची इच्छा असेल तर आवर्जून त्या पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा. मग त्यामध्ये चण्याची डाळ आहे, गूळ आहे किंवा वस्त्रदान तुम्ही करणार असाल तर ते तुम्ही करू शकतात, पण पिवळ्या रंगाचा समावेश त्यामध्ये असायला हवा. त्यातली त्यात आता पिवळा रंग गुरुवारचा आहे, पण उद्या महालक्ष्मीचं व्रत आहे, त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाचं दान केलं तरीही चालणार आहे. शक्यतो पांढऱ्या रंगाचं दान आपण शुक्रवारच्या दिवशी करत असतो, पण उद्या महालक्ष्मीचे गुरुवार असल्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी देखील पांढऱ्या वस्तूंचं दान केलं तर चालणार आहे. तर निश्चितच दान करायला आपल्याला असं वाटतं की खूप खर्च लागतो, खूप मोठं दान केलं तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं, पण असं नाही. फूल न फुलाची पाकळी म्हणून आपल्या आर्थिक कुवतीनुसार आपण जे काही दान करणार आहोत, पण ते जर आपण मनापासून केलं आणि जी गरजू व्यक्ती आहे तिलाच केलं तर त्याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं. त्यानंतर उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा कवड्यांची सेवा देखील आवर्जून करायची आहे. कवड्या आपल्या देवघरामध्ये आलेल्या असतील अशी मी अपेक्षा करते, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कवड्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर उद्या आपल्याला कापरासोबत लवंग देखील जाळायची आहे. त्यासोबत माता लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला आपण लवंग देखील अर्पण करू शकतो. महालक्ष्मी अष्टक म्हणून जर आपण 11 लवंग अर्पण केल्या तर त्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. आपल्या मार्गात येणारे जे अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी मदत मिळत असते. तर आवर्जून ह्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर
रात्री 12 पर्यंत आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो तुम्ही देवघरात ठेवू शकता। त्यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कलाव्याची वात बनवायची आहे। ती सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघा। अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस लावायचा आहे आणि तो रात्री 12 पर्यंत पेटता राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे। आता मध्येच हवेने विजला तर फार टेन्शन घेऊ नका, पुन्हा तो आपल्याला लावून द्यायचा आहे। आणि रात्री देवी मातेला खास नैवेद्यासाठी आपल्याला खीर बनवायची आहे। म्हणून ह्या गोष्टींचं जर आपण दिवसभरात पालन केलं तर निश्चितच कथा वाचनाचं तर फळ आपल्याला मिळणारच आहे, पण त्यासोबतच ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या समस्या सुटण्यासाठी देखील माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देणार आहे। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटली तर ती देखील तुम्ही विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। धन्यवाद।